सर्व नदी तर शिर्डीमध्ये तुमचे बॅनर्स पाडलेत, काही अज्ञातांनी गाड्यांची तोडफोड देखील केली आहे. संबंधित पोलीस स्टेशनला सर्व कार्यकर्ते जमा होत वातावरण थोडंसं टेन्स आहे. कसं बघतो? काय टेन्शन नाहीये. आपण जी गुन्हेगारांच्या विरोधात मोहीम राबवलेली आहे, शिर्डीमध्ये एक सक्त भूमिका काही ठराविक गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांविरोधात शासनाने घेतली. प्रत्येक भाषणामध्ये जे मी बोलतो, हे गुन्हेगार फक्त रात्रीतच हल्ला करू शकतात. पण मी यांना सांगू इच्छितो की तुम्ही काही जरी केलं तरी तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय मी थांबणार नाही. भयमुक्त शिर्डी आणि त्याच्यानंतर भयमुक्त अहिल्यानगर. मग लोकप्रतिनिधी जरी भय निर्माण करत असेल त्यालाही भयमुक्त करून टाकू, आणि कोणी गुंडगिरी करत असेल त्यालाही भयमुक्त आम्ही करणार. खोटं बोलायचं नाही. घटनेचे गांभीर्य ओळखून शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी त्या भागात असणारे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असता पोलिसांचे डोके चक्रावले, कारण जे फिर्यादी होते तेच बॅनर फाडताना दिसत होते. पोलिसांनी त्वरित त्यांना ताब्यात घेतले असता सदर प्रकार आम्हीच केला असून आमच्या मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत दुसरे तरुण सामील झाल्याचा राग आल्याने सदर कृत्य आम्हीच केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं.